नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र विधिमंडळ आणि त्याची रचना, कार्य आणि अधिकार या मुद्द्यांबाबत सविस्तर आणि तपशीलवार अशी चर्चा करणार आहोत. ती सुरू करण्याच्या प्रारंभी आपण विधिमंडळाचं स्वरूप हे थोडक्यात समजावून घेऊया. महाराष्ट्राचं विधिमंडळ हे द्विगृही आहे, म्हणजेच त्याला दोन सभागृह आहेत. त्याच्यातलं पहिलं म्हणजे विधानसभा अर्थात लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. कनिष्ठ सभागृह म्हणून विधानसभा ओळखली जाते. विधानसभा ही लोकनियुक्त सभागृह आहे आणि त्याचा निश्चित असा कालावधी आहे. दुसरं सभागृह म्हणजे अर्थात विधान परिषद म्हणजेच लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. त्याला वरिष्ठ सभागृह म्हणून ओळखलं जातं. ते कायम सभागृह आहे. कायम सभागृह म्हणजे काय हे नंतर आपण पाहणारच आहोत. आता आपण महाराष्ट्र विधिमंडळाच्या इतिहासाकडे बोलूया. त्याचा थोडक्यात आढावा घेऊ. 1861 मध्ये तत्कालीन मुंबई प्रांतासाठी विधिमंडळाची स्थापना करण्यात आली. ते विधिमंडळ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल या नावाने ओळखलं जात. त्याचे अधिकार अतिशय मर्यादित होते आणि त्या विधिमंडळाचे सर्व सदस्य हे सरकारने नेमलेले म्हणजेच सरकार नियुक्त असे होते. त्यानंतरच्या काही महत्वाच्या घटना घडामोडींकडे आपण येऊया. 1892चा कायदा, 1908-1909च्या मॉर्लेमिंटो सुधारणा आणि 1919च्या मॉन्टॅग्यू चेम्स्फोर्ड सुधारणा यांच्यामुळे काय झालं तर टप्प्याटप्प्याने मुंबई प्रांताच्या विधिमंडळाच्या सदस्य संख्येत वाढ झाली, विधिमंडळाच्या अधिकारात वाढ झाली आणि सदस्य संख्येत वाढ होताना लोकनियुक्त सदस्यांच्या संख्येत देखील वाढ झाली. लोकनियुक्त सदस्य म्हणजे लोकांनी निवडून दिलेले. त्यानंतरची महत्वाची घटना म्हणजे 1935चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट किंवा भारत सरकार कायदा. या कायद्यानुसार मुंबई प्रांतासाठी द्विगृही विधिमंडळ हे अस्तित्वात आलं. विधानसभा आणि विधान परिषद ही दोन सभागृह होती. या कायद्याचा दुसरा एक विशेष किंवा वैशिष्ट्य म्हणजे प्रांतिक स्वायत्तता. म्हणजे काय तर जे ब्रिटिश भारतातील वेगवेगळे प्रांत होते त्यांच्या अधिकारांमध्ये वाढ करण्यात आली. हे अधिकार कोणी वापरायचे तर ते लोकनियुक्त सरकारने वापरायचे. म्हणजे काय तर कायद्यात अशी तरतूद होती की विधानसभा आणि त्या विधानसभेमध्ये बहुमत असलेलं सरकार किंवा ज्याला कोणाला बहुमत आहे ती व्यक्ती किंवा त्या व्यक्तीच्या नेतृत्वाखाली त्या प्रांतामध्ये मंत्रिमंडळ स्थापन होईल आणि प्रांतिक सरकारचे अधिकार हे लोकनियुक्त मंत्रिमंडळ त्यांचा वापर करून प्रशासन चालवणार आहे. म्हणजे थोडक्यात विधिमंडळाला म्हणजेच विधानसभेला जबाबदार असलेलं मंत्रिमंडळ हे या कायद्यानुसार हे अस्तित्वात आलं. म्हणजेच लोकांनी निवडून दिलेल्या म्हणजेच विधानसभेच्या सदस्यांना जबाबदार असलेलं मंत्रिमंडळ हे 1935च्या कायद्यानुसार अस्तित्वात आलेलं आहे. 1947 साली आपण स्वतंत्र झालो. 1950 पासून भारतीय राज्यघटनेचा अंमल सुरू झाला. त्यानंतरची महत्वाची घडामोड म्हणजे 1956 मध्ये द्विभाषिक मुंबई राज्य अस्तित्वात आलं आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा परिणाम म्हणून 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली. आता आपण विधानसभेच्या रचनेकडे बोलूया. विधानसभा हे लोकनियुक्त सभागृह आहे. म्हणजे काय तर इथले सदस्य हे लोकांनी प्रत्यक्ष पद्धतीने थेट पद्धतीने निवडून दिलेले असतात. आता कोणाला मतदानाचा अधिकार आहे तर आपल्या राज्यघटनेनुसार 18 वर्षाचं वय पूर्ण केलेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला काही अटी आणि शर्तीच्या अधीन राहून मतदार होता येते. हे मतदार
हे विधानसभेचे सदस्य निवडून देतात. विधानसभेची एकूण सदस्य संख्या ही 288 आहे आणि सदस्य होण्यासाठी किमान वय हे 25 आहे. आता या सदस्यांची निवड होते कशी? तर एक सदस्यीय मतदारसंघातून होते. म्हणजे काय? प्रत्येक मतदारसंघातून एकच एक उमेदवार हा निवडून द्यायचा असतो. निवडणुकीला कोणालाही उभं राहता येतं, पण ज्या उमेदवाराला सर्वाधिक मतं मिळतात तो उमेदवार निवडून येतो. तो त्या मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून विधानसभेचा सदस्य होतो. आता हे जे 288 मतदारसंघ आहे ते कसे निर्माण होतात? तर ते भौगोलिक आधारावर निर्माण केले जातात. त्याचं आपण साधं सोपं आणि जवळचं उदाहरण घेऊया. नांदेड शहराचे 2 भाग केलेले आहेत. म्हणजेच नांदेड शहरात 2 विधानसभेचे मतदारसंघ आहेत, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण. आता आपण मगाशी म्हणालो 2 भाग केले. उत्तरेकडचा जो भाग आहे तो नांदेड उत्तर मतदारसंघ झाला आणि दक्षिणेकडचा जो भाग आहे तो नांदेड दक्षिण मतदारसंघ झाला. नांदेड उत्तर मतदारसंघाच्या अधिकार क्षेत्रात किंवा भौगोलिक सीमारेषांमध्ये राहणारे सर्व मतदार हे नांदेड उत्तर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये मतदान करतात आणि नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचा सदस्य कोण असेल हे ठरवतात. हे उदाहरण आपल्या जवळच आहे, हे समजून घ्यायला काही फार अवघड जाईल अशातली गोष्ट नाही. आता या 288 मतदारसंघांपैकी काही मतदारसंघ हे राखीव आहेत. अनुसूचित जातींसाठी 29 आणि अनुसूचित जमातींसाठी 25. म्हणजे काय? तर मतदारसंघ ज्या प्रवर्गासाठी राखीव आहे त्या प्रवर्गातीलच व्यक्ती त्या आरक्षित मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात, म्हणजेच उमेदवार होऊ शकतात. मतदार मात्र त्या मतदारसंघात राहणारे सर्व मतदार हेच असतात. ते विशिष्ट प्रवर्गातलेच असतात असं नाही. आता विधानसभेच्या रचनेबद्दल आपण पुढील चर्चा करू. कालावधी 5 वर्षाचा असतो, त्यानंतर नव्याने निवडणुका घेण्यात येतात. मात्र आणीबाणी लागू असताना हा कार्यकाळ वाढवता येतो. तो कसा, कोणाला, किती हे आपण आता पाहणार. कार्यकाळ वाढवण्याचा अधिकार हा संसदेला आहे. संसदेने कायदा करून हा कार्यकाळ संसदेला वाढवता येतो. तो किती वाढवता येतो? तर एका वेळेला 1 वर्षांनी वाढवता येतो. म्हणजेच आणीबाणी चालू असेल तर संसद विधानसभेचा कार्यकाळ कायदा करून एका वेळेला 1 वर्षांनी वाढवू शकते. सभागृहाचं कामकाज चालवण्यासाठी ते शिस्तबद्ध पद्धतीने चालू राहावं याच्यासाठी पीठासीन अधिकारी यांची तरतूद राज्यघटनेत केलेली आहे. विधानसभेला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष असे पीठासीन अधिकारी असतात. त्यांची निवड सदस्य आपल्यामधूनच करतात. म्हणजेच विधानसभेचेच एक सदस्य हे विधानसभेचे अध्यक्ष होतात. त्यांना सहाय्य करण्यासाठी उपाध्यक्ष असतात. ते देखील विधानसभेचे सदस्य असतात आणि त्यांना देखील विधानसभेचे सदस्य हे निवडून देतात. महाराष्ट्र विधानसभेचे पहिले अध्यक्ष श्री सयाजीराव लक्ष्मण सिलम हे होते. आता आपण विधान परिषदेच्या रचनेकडे येऊया. बहुतांश सदस्य हे अप्रत्यक्ष पद्धतीने निवडून गेलेले असतात. तर उर्वरित सदस्यांची नेमणूक हे राज्यपाल करतात. या सदस्यांना राज्यपाल नामनिर्देशित सदस्य असं संबोधलं जातं. राज्यपाल मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार या सदस्यांची नेमणूक करतात. विधान परिषदेची एकूण सदस्य संख्या ही 78 आहे. त्याच्यापैकी 30 सदस्य हे विधानसभेचे सदस्य हे निवडून देतात. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्य 22 सदस्य निवडून देतात. शिक्षक मतदारसंघातून 7 सदस्य निवडतात.
तर नोंदणीकृत पदवीधर म्हणजे यांची नावं ही मतदार यादीमध्ये नोंदवलेली आहेत असे पदवीधर हे 7 सदस्य निवडून देतात, तर 12 सदस्य हे राज्यपालांद्वारे नामनिर्देशित असतात. विधान परिषदेचं सदस्य व्हायचं असेल तर वयाची किमान अट 30 आहे. मगाशी आपण विधान परिषद कायम सभागृह आहे असा उल्लेख केला होता. म्हणजे काय आहे तर त्याचा निश्चित असा कालावधी नाही. सगळ्या सदस्यांची सदस्यत्वाचा कालावधी हा एका वेळेला संपत नाही, जसं विधानसभेत होतं. विधान परिषदेचे 1/3 सदस्य दर 2 वर्षांनी निवृत्त होतात, म्हणजेच त्यांचा कालावधी संपतो आणि रिक्त झालेल्या जागांसाठी पुन्हा निवडणुका होतात. म्हणजे ज्या वेळेला 1/3 सदस्य निवृत्त होतात तेव्हा उर्वरित 2/3 सदस्यांचं सदस्यत्व हे कायम आहे. त्यांच्यापैकी म्हणजेच अर्धे म्हणजे एकूण सदस्य संख्येच्या 1/3 किंवा असं म्हणूया 1/3 सदस्यांचा दुसरा गट हा त्यानंतर 2 वर्षांनी निवृत्त होतो आणि हे सगळं प्रक्रिया अव्याहतपणे सातत्याने चालू असते, म्हणून त्याला आपण कायम सभागृह असं म्हणतो. विधानसभेच्या निवडणुका थेट प्रत्यक्ष पद्धतीने होतात हे आपण पाहिलेलंच आहे. विधान परिषदेच्या निवडणुका या प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने होतात. मतदानाच्या पद्धतीला एकल संक्रमण पद्धत किंवा सिंगल ट्रान्सफरेबल व्होट सिस्टीम असं म्हटलं जातं. निवडून येण्यासाठी विशिष्ट संख्येने मतं मिळवावी लागतात, त्याला कोटा असं म्हणतात. आणि त्यामुळे या पद्धतीमध्ये प्रमाणे मतमोजणीच्या एकापेक्षा अधिक फेऱ्या होतात. हा विषय कसा किचकट आहे आपण नंतर कधीतरी त्याची चर्चा करूया. आता विधानसभेप्रमाणेच विधान परिषदेला देखील पीठासीन अधिकारी असतात. राज्यघटनेत तशी तरतूद आहे. सदस्य आपल्यापैकीच एकाला सभापती म्हणून निवडतात आणि त्यांना सहाय्य करण्यासाठी आपल्यापैकीच एकाला उपसभापती म्हणून निवडतात. आपल्यापैकीच म्हणजे विधान परिषदेच्या सदस्यांपैकीच एक सभापती होतात, तर आणखीन एक सदस्य हे उपसभापती होतात. महाराष्ट्र विधान परिषदेचे पहिले सभापती हे श्री भोगीलाल धीरजलाल लाला हे होते. तर ज्येष्ठ नेते श्री विठ्ठल सखाराम पागे आणि श्री जयंत श्रीधर टिळक हे अनुक्रमे 1960 ते 1978 आणि 1982 ते 1998 या कालावधीमध्ये या 2 ज्येष्ठ नेत्यांनी विधान परिषदेचं सभापतीपद हे भूषवलेलं होतं. आता आपण विधिमंडळाची रचना पाहिली. आता आपण त्याचं कार्य आणि अधिकारांकडे वळूया. विधिमंडळ अर्थात कायदे मंडळ नावाप्रमाणे तुमच्या लक्षात येईल की त्याचं मुख्य कार्य हे कायदे करणं आहे. त्याचबरोबर मंत्रिमंडळ आणि प्रशासनाच्या कारभारावर लक्ष ठेवणं आणि त्यावर वचक ठेवणं हे देखील त्याचं काम. ते कसं पार पाडलं जातं तर त्याच्यासाठी काही पद्धती आहेत ज्यांना आपण संसदीय आयुध किंवा पार्लमेंटरी डिव्हाइसेस म्हणतो. सभागृहातील चर्चा, प्रश्नोत्तराचा तास, स्थगन प्रस्ताव इत्यादी मार्गाने मंत्रिमंडळ आणि प्रशासनाच्या कारभारावर लक्ष ठेवलं जाऊ शकतं, वचक ठेवला जाऊ शकतो. सभागृहाच्या विविध स्थायी समित्या, लोकलेखा समिती, अंदाज समिती आदींच्या मार्फत देखील असे लक्ष ठेवले जाऊ शकते आणि वचक ठेवला जाऊ शकतो. आता कार्य आणि अधिकारांच्या बाबतीमध्ये दोन्ही सभागृहांच्या अधिकारात फरक आहे. तो काय आहे ते आपण नंतर पाहणारच आहोत, पण तो का आहे हे थोडस आपण जाणून घेऊया. विधानसभा हे लोकनियुक्त सभागृह आहे आणि विधान परिषद हे अप्रत्यक्ष निवडून दिलेल्या सभासदांचं सभागृह आहे हे आपण पाहिलेलंच आहे. लोकशाहीतलं पहिलं तत्व काय आहे तर लोकांचा सरकारच्या कारभारावर वचक हवा. सरकार हे लोकांना जबाबदार पाहिजे आणि जोपर्यंत लोकांचा विश्वास आहे तोपर्यंतच सरकार हे अधिकारावर राहील.
आता हे लोकशाही व्यवस्थेमध्ये कसं घडतं, तर हे आपण आता पाहणार. आता लोकांची संख्या इतकी आहे की ते सगळे एकत्र येऊन सरकारच्या कारभारावर लक्ष ठेवू शकत नाही. म्हणून सरकारच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी जनतेतनं लोकप्रतिनिधी हे निवडले जातात. जनतेने थेट निवडलेले लोकप्रतिनिधी हे सरकारच्या कारभारावर लक्ष ठेवतात आणि सरकार अशा थेट निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना जबाबदार आहे. आता असे लोकप्रतिनिधी जनतेतनं थेट निवडून दिलेले हे विधानसभेत असतात, विधान परिषदेत नसतात. त्यामुळे स्वाभाविकपणे विधानसभेचे अधिकार हे या बाबतीमध्ये अधिकचे आहे. त्याचं कारण विधानसभा हे लोकनियुक्त म्हणजेच लोकांनी थेट निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचं सभागृह आहे. ही बाब आपल्याला समजली असेलच. आता त्याच्याबद्दल आपण आता थोडंसं सविस्तर बोलू. मंत्रिमंडळाला विधानसभेत जोपर्यंत बहुमत प्राप्त आहे तोपर्यंतच ते अधिकारावर राहतं. मंत्रिमंडळाच्या विरोधातला अविश्वासाचा ठराव हा विधानसभेतच मांडता येतो. तो ठराव सभागृहाने मान्य केला तर मंत्रिमंडळ राजीनामा देते. तो फेटाळला गेला तर अर्थातच मंत्रिमंडळ हे सत्तेत राहतं. मंत्रिमंडळ सामूहिकरित्या विधानसभेस जबाबदार असतं. कायदे निर्मितीच्या प्रक्रियेत देखील विधानसभेला जादा अधिकार आहे. त्याचं आपण तपशील हे नंतर पाहणारच आहोत. अर्थसंकल्पाला मान्यता देण्याचा अधिकार केवळ विधानसभेला आहे. विधान परिषद केवळ सूचना करू शकते. आता आपण विधिमंडळाचे जे मुख्य कार्य आहे ते म्हणजे कायदे निर्मितीची प्रक्रिया, त्याच्याकडे बोलूया. त्याची आपण सविस्तर आणि तपशीलवार चर्चा करणार आहोत. कायदा अंमलात येण्यासाठी विधिमंडळाची मान्यता ही आवश्यक असते. त्याच्यासाठी प्रस्तावित कायद्याचा मसुदा हा विधिमंडळाला सादर केला जातो. या मसुद्याला विधेयक असं म्हटलं जातं. सभागृहाची मान्यता मिळाल्यानंतरच, विधिमंडळाची मान्यता मिळाल्यानंतरच विधेयकाचं रूपांतर हे कायद्यात होऊ शकतं. विधेयक हे पहिल्या प्रथम दोन्हीपैकी कोणत्याही एका सभागृहात मांडलं जाऊ शकतं. कायद्यात रूपांतर होण्यासाठी दोन्ही सभागृहांची मान्यता आवश्यक आहे. मात्र या बाबतीत विधानसभेचे अधिकार हे अधिक आहेत हे आपण पाहिलेलंच आहे. त्याची सविस्तर चर्चा ही पुढे येणारच आहे. आता पुढचा टप्पा, हे विधेयक कोण मांडतं, तर सभागृहामधला एखादा सदस्य हे ते विधेयक मांडतो. त्याला सभागृहाच्या कामकाजाचे जे नियम आहेत त्यानुसार मेंबर इन चार्ज असं म्हटलं जातं. विधेयक सभागृहात मांडण्याची परवानगी आधी मागितली जाते. हा मेंबर इन चार्ज जो कोणी असेल तो सदस्य ही परवानगी मागतो. पीठासीन अधिकाऱ्यांनी अशी परवानगी दिल्यास मेंबर इन चार्ज असलेला सदस्य हा विधेयकाबाबत सभागृहात थोडक्यात विवेचन करतो. या विधेयकाचं स्वरूप काय, त्याची गरज का, याबाबत हे विवेचन असतं. इथे विधेयकाबाबत तपशीलवार चर्चा अपेक्षित नाही. तो प्रस्ताव सभागृहात मांडल्यानंतर कोणाला त्या प्रस्तावाचा विरोध करायचा असेल तर तसा विरोध करण्याची मुभा ही असते. विरोध मात्र हा तपशीलवार करायचा नसतो. विधेयकाचं स्वरूप, त्याच्या मागील तत्व, त्याची गरज खरंच आहे का, या मुद्द्यांच्या अनुषंगाने हा विरोध करता येतो. या टप्प्याला प्रथम वाचन असं म्हटलं जातं आणि मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे इथे विधेयकाची सविस्तर चर्चा अपेक्षित नाही, ती होत नाही. आता मग काय होतं, तर मग 3 पर्याय असतात. विधेयक हे छापील स्वरूपात जनतेची मतं जाणून घेण्यासाठी प्रसिद्ध केलं जातं किंवा सभागृहाच्या प्रवर समितीकडे अधिक अभ्यासासाठी सोपवलं जातं किंवा पुढील चर्चेसाठी घेतलं जातं. आता मग काय होतं ते आपण आता पाहणार आहोत.
क्रमांक 1 ची प्रक्रिया पार पडल्यानंतर विधेयक समितीकडे सोपवलं जाऊ शकतं किंवा चर्चेसाठी घेतलं जाऊ शकतं. म्हणजे पहिला पर्याय स्वीकारल्यानंतर पुन्हा पर्याय क्रमांक 2 किंवा पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 2 हा जर स्वीकारला तर विधेयक ही जर प्रक्रिया पार पडली, समितीने त्या विधेयकाचा अभ्यास केला, तर विधेयक पुन्हा सभागृहात चर्चेसाठी घेतलं जातं. किंवा तिसरा पर्याय स्वीकारला तर अर्थातच थेट पद्धतीने सभागृह हे विधेयक चर्चेसाठी घेतं. याच्यावरनं आपल्याला लक्षात येईल की प्रथम वाचनानंतर पहिला पर्याय, दुसरा पर्याय या दोन्हीपैकी कोणताही एक स्वीकारला तरी त्या सगळ्या प्रक्रियेचा शेवटचा टप्पा हा सभागृहात विधेयकाची चर्चा होणं म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हाच आहे. म्हणजेच सभागृहात चर्चा होणं हे अनिवार्य आहे, हे तुमच्या लक्षात येईल. आता प्रवर समिती म्हणजे काय याच्याबद्दल आपण थोडंसं बोलणार आहोत. सभागृहाच्या कामकाजामध्ये विधेयकाची सविस्तर चर्चा करण्या इतपत जर वेळ मिळणार नसेल किंवा विधेयकाची कामकाजाच्या व्यतिरिक्त सविस्तर अशी चर्चा, सविस्तर असा अभ्यास करायचा असेल तर विधेयकासाठी म्हणजेच विधेयकाचा अभ्यास करण्यासाठी, चर्चा करण्यासाठी प्रवर समितीची तरतूद सभागृहाच्या कामकाजाच्या नियमांमध्ये आहे. हे जगभर असं होतं. आता ही प्रवर समिती म्हणजे सिलेक्ट कमिटी ही एका सभागृहाच्या सदस्यांची असू शकते किंवा दोन्ही सभागृहाच्या सदस्यांची असू शकते. जेव्हा प्रवर समिती दोन्ही सभागृहाच्या सदस्यांची असते त्याला संयुक्त प्रवर समिती किंवा जॉईंट सिलेक्ट कमिटी असं म्हणतात. मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे समिती ही या विधेयकाची सविस्तर आणि तपशीलवार चर्चा करते. समितीला विधेयक ज्या विषयाबद्दल आहे त्या विषयातील तज्ञ आमंत्रित करून त्यांच्याशी विधेयकाबाबत चर्चा करण्याचा अधिकार असतो. समितीला गरज भासली तर सर्वसामान्य लोकांना देखील समितीच्या समोर विधेयकाच्या बाबत आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार असतो. समिती विधेयकाची सांगोपांग चर्चा करते, गरज भासल्यास त्याच्यात दुरुस्त्या सुचवते आणि हे सगळा एकत्र करून अहवाल स्वरूपामध्ये समिती सभागृहापुढे आपलं विधेयकाबाबत जे म्हणणं आहे ते सादर करते. हे म्हणणं मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे अहवालाच्या स्वरूपात असतं. त्यामुळे या टप्प्याला कमिटी स्टेज असं म्हटलं जातं किंवा काही वेळेला या टप्प्याचा उल्लेख रिपोर्ट स्टेज असा सुद्धा केला जातो. आता पुढे काय होतं तर समितीने सादर केलेल्या अहवालाच्या आधारे विधेयकावर सभागृहात सविस्तर अशी चर्चा होते. इथे विधेयकातील प्रत्येक कलमाचा, प्रत्येक तरतुदीची चर्चा होते. याला आपण क्लॉज बाय क्लॉज डिस्कशन असं म्हणतो. या टप्प्यावर सदस्यांना दुरुस्ती सुचवता येते. ती सभागृहाने मान्य केल्यास त्याप्रमाणे विधेयकात बदल केला जातो. या टप्प्याला आपण दुसरे वाचन असं म्हणतो. त्याला या नावाने संबोधले जाते. त्याच्यानंतर विधेयक सभागृहाच्या मान्यतेसाठी सज्ज होते. सभागृहाने हे विधेयक मान्य करावं असा ठराव मांडला जातो. या ठरावावर सविस्तर अशी विधेयकाची चर्चा होत नाही. विधेयकाच्या सर्वसाधारण स्वरूपाबाबत या टप्प्यावर चर्चा होते. विरोध करायचा असेल तर तो सुद्धा सर्वसाधारण स्वरूपातच मांडावा लागतो. हा विधेयक सभागृहाने मान्य करावं असं म्हणणारा ठराव सभागृहाने मान्य झाल्यास, मान्य केल्यास विधेयक हे दुसऱ्या सभागृहाकडे मान्यतेसाठी पाठवलं जातं. या टप्प्याला आपण तृतीय वाचन असं संबोधतो. आता आपण कायदे निर्मितीची प्रक्रिया आणि विधान परिषद या मुद्द्याकडे बोलूया.
आपण याआधीच उल्लेख केलेला आहे की कायदे निर्मितीच्या प्रक्रियेत विधान परिषदेचे अधिकार हे विधानसभेच्या अधिकारापेक्षा कमी आहे. ते कसे कमी आहे त्याचा तपशील काय हे आता आपण पाहणार आहोत. धनविधेयक हे विधानसभेतच मांडता येतं. अर्थसंकल्प हा धनविधेयक असतं. त्याबाबत विधान परिषदेची मान्यता आवश्यक नाही. विधान परिषदेला त्याबाबत शिफारशी करता येतात. या शिफारशी विधानसभेने स्वीकारणं हे बंधनकारक नाही. आर्थिक विधेयक पहिल्या प्रथम विधानसभेतच मांडता येतात, ती विधान परिषदेत मांडता येत नाही. त्यानंतर ही विधेयक विधान परिषदेकडे मान्यतेसाठी जातात. विधान परिषदेची मान्यता मिळाल्यानंतर त्याचे विधेयकात रूपांतर होते. पण अर्थातच पुढे आपण पाहणार आहोत की विधानसभेने मान्य केलेले विधेयक विधान परिषदेस मान्य नसेल तर काय होतं. विधानसभेने मान्य केलेलं विधेयक विधान परिषदेकडे मान्यतेसाठी गेल्यावर पुढील शक्यता उद्भवतात. पहिली शक्यता म्हणजे विधेयक मान्य केलं जातं, मग प्रश्न संपतो, ते मग पुढे राज्यपालांकडे जातो. तो पुढचा मुद्दा आहे, त्याचा आपण नंतर चर्चा करूया. दुसरी शक्यता, विधान परिषद ते विधेयक फेटाळून लावतं. तिसरी शक्यता, विधेयक प्राप्त झाल्यानंतर 3 महिन्याचा कालावधी उलटून गेल्यानंतर देखील विधान परिषद त्या विधेयकाबाबत काहीच निर्णय घेत नाही. आणि चौथी शक्यता म्हणजे विधान परिषदेस ने त्या विधेयकाला काही दुरुस्त्या सुचवल्या जातात आणि त्या दुरुस्त्या विधानसभेला मान्य होत नाही. आता पुढे काय होतं ते आपण पाहूया. मगाशी म्हटल्याप्रमाणे विधेयकाला मान्यता दिल्यास काहीच पुढे प्रश्न उद्भवत नाही. पण 2, 3 किंवा 4 घडल्यास काय होतं त्याची आता आपल्याला चर्चा करणं हे आवश्यक आहे. विधानसभेने मान्य केलेलं विधेयक विधान परिषदेने जर फेटाळलं तर ते विधानसभेकडे परत जातं. ते विधेयक विधानसभेकडे परत गेल्यानंतर विधानसभेने ते पुन्हा मान्य केलं तर ते पुन्हा एकदा विधान परिषदेकडे परत पाठवलं. म्हणजे काय, तर विधानसभेने मान्य केलेलं विधेयक विधान परिषदेकडे गेलं, विधान परिषदेने ते फेटाळलं, ते विधेयक पुन्हा विधानसभेकडे आलं, विधानसभेने ते पुन्हा एकदा मान्य करून विधान परिषदेकडे पुन्हा मान्यतेसाठी पाठवलेलं आहे. आता असं जर झालं तर आणखीन काय शक्यता निर्माण होतात. तर विधेयक मान्य केलं जातं, प्रश्न मिटला. विधेयक विधान परिषद पुन्हा एकदा फेटाळते किंवा ते विधेयक प्राप्त झाल्यानंतर 1 महिन्याचा कालावधी उलटून गेल्यानंतर देखील विधान परिषद त्याबाबत काहीच निर्णय घेत नाही. विधान परिषदेतर्फे ज्या दुरुस्त्या सुचवल्या जातात त्या विधानसभेत मान्य होत नाही. असं एकदा झाल्यानंतर पुन्हा जर विधान परिषदेने ते विधेयक स्वीकारलं तर पुन्हा प्रश्न मिटतो. पण जर दुसरी, तिसरी आणि चौथी शक्यता घडली तर काय होतं, तर विधानसभेने दुसऱ्या वेळेला ज्या स्वरूपात विधेयकाला मान्यता दिली आहे त्या स्वरूपात ते विधेयक दोन्ही सभागृहांनी मान्य केलं आहे असं गृहीत धरून पुढील प्रक्रिया ही पार पाडली जाते. म्हणजे इथे आपल्याला विधान परिषदेची कायदे निर्मितीच्या प्रक्रियेची भूमिका ही विधानसभेची महत्वाची नाही हे लक्षात येईल. विधान परिषदेचे अधिकार हे विधानसभेच्या अधिकाराच्या पेक्षा या प्रक्रियेमध्ये कमी आहे. आपण आता हा विषय पुन्हा एकदा चर्चेसाठी घेऊया, कारण हा तसा किचकट आहे. आपण आता पुन्हा मागे जाऊ.
पुन्हा एकदा चर्चा करू. धन विधेयक आर्थिक विधेयकाबाबत आपण पाहिलेलंच आहे. मूळ आपला मुद्दा आहे, विधानसभेने मान्य केलेलं विधेयक विधान परिषदेस मान्य नसेल तर काय होईल. आपण पर्याय पाहिलेले आहेत. विधेयक मान्य केलं जातं, प्रश्न मिटला. फेटाळलं जातं, 3 महिन्याच्या कालावधीत काहीच होत नाही. विधान परिषदेत काही दुरुस्त्या सुचवल्या जातात, त्या विधानसभेला मान्य होत नाही. पहिला पर्याय स्वीकारला गेला, पहिली शक्यता निर्माण अस्तित्वात आली तर प्रश्नच मिटतो. 2, 3 किंवा 4 ह्या शक्यता उद्भवल्यास काय होतं, तर विधानसभेला ते विधेयक पुन्हा एकदा मान्य करण्याचा अधिकार असतो आणि ते पुन्हा एकदा म्हणजे दुसऱ्यांदा मान्य केल्यानंतर ते पुन्हा विधान परिषदेकडे पाठवलं जातं. मग काय होतं, तर विधेयक मान्य केलं जातं, प्रश्न मिटला. विधेयक फेटाळलं जातं किंवा 1 महिन्याच्या कालावधीच्या पेक्षा पर्यंत विधान परिषद त्याच्याबद्दल काहीच करत नाही, किंवा विधान परिषद पुन्हा एकदा दुरुस्त्या सुचवतं की ज्या दुरुस्त्या विधानसभेस मान्य नसतात. मग काय, मान्यता दिली तर प्रश्न मिटतो. मात्र 2, 3 आणि 4 या शक्यता घडल्यास काय होतं, तर विधानसभेने दुसऱ्या वेळेला ज्या स्वरूपात विधेयकाला मान्यता दिली आहे त्या स्वरूपात ते विधेयक दोन्ही सभागृहांनी मान्य केलं आहे असं गृहीत धरून पुढील प्रक्रिया पार पाडली जाते. यावरनं आपल्याला लक्षात येईल की कायदे निर्मितीची प्रक्रिया ही कशी केली जाते. धन्यवाद.